श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. सकाळी उठल्यानंतर हे काम कधीही करू नका, नाहीतर तुमचे सर्व काम बिघडत राहील. असं म्हणतात की जर सुरुवात चांगली असेल तर शेवटही चांगला होतो, आणि जर सुरुवात आणि शेवट दोन्ही चांगले असतील तर सर्व काही नेहमीच चांगले राहील. अशी अनेक कामे आहेत जी पूर्ण होताना बिघडतात, म्हणजेच ती अचानक बिघडतात. म्हणून असे म्हटले जाते की जीवनाचा सर्वात मोठा मूलभूत मंत्र म्हणजे सकाळी काही कामे अशी असतात जी चुकूनही, जाणून बुजून किंवा अजाणतेपणे करू नयेत. या गोष्टी केल्याने घरात गरिबी येते आणि देवदेवताही आपल्या घरातून निघून जातात. म्हणून भक्तांनो, हे शास्त्रांमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. काही कामे अशी आहेत जी सकाळी जाणून बुजून किंवा अजाणतेपणे करू नयेत, नाहीतर आपल्या आयुष्यात नेहमीच दुःख, वेदना आणि समस्या असतात. कारण भक्तांनो, जर एखाद्या व्यक्तीची सकाळ चांगली सुरू झाली तर त्याचे सर्व काम पूर्ण होते. जर सकाळची सुरुवात चांगली नसेल तर त्याचे सर्व काम बिघडते. म्हणून सकाळी उठल्यानंतर काही कामे तुम्ही केलीच पाहिजेत, आणि काही कामे अशी आहेत जी तुम्ही जाणून बुजून किंवा अजाणतेपणे करू नयेत. आपल्या वडिलांनीही या गोष्टी केल्या नाहीत. सकाळी लवकर उठल्यानंतर ही एक गोष्ट खावी. यामुळे आयुष्यभर पैशाची कमतरता भासणार नाही. तुम्हाला वर्षभर संपत्ती आणि ऐशोआरामाच्या मागे लावण्याची गरज नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सकाळी जे काही खातो त्याच्या घरात धन आणि समृद्धी लवकर आकर्षित होते. त्या व्यक्तीला रात्रीतून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. मित्रांनो, तुम्ही अनेकदा लोकांना तक्रार करताना ऐकले असेल की त्यांच्या घरातून गरिबी आणि आर्थिक संकट दूर होत नाहीये. याला दिवसेंदिवस पैशांची कमतरता भासत आहे. कदाचित हे सर्व तुमच्याही सोबत घडत असेल, पण तुम्हाला या सगळ्यांमागील कारण कळू शकत नाही, कारण तुम्ही केलेल्या काही चुका आहेत. आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये असे अनेक नियम आणि गोष्टी नमूद केल्या आहेत ज्या आपल्या पूर्वजांनी आणि वडिलांनी आपल्याला अनेकदा समजावून सांगितल्या आहेत. पण आजच्या काळात लोक या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक मानत नाहीत. पण जेव्हा तुम्हाला पैशांशी संबंधित अनेक समस्या येतात तेव्हा लोक अनेकदा त्यामागील कारण जाणून घेऊ इच्छितात. आपल्या घरात गरिबी येण्याचे कारण आपण स्वतःच आहोत. आपण जे काम करतो ते आपल्या यशात अडथळा बनते. जर तुम्हीही सकाळी उठल्यानंतर अशी कामे करत असाल तर तुम्ही स्वतःच तुमच्या घरात गरिबीला आमंत्रण देत आहात. म्हणूनच मित्रांनो, आजच्या या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला अशा कामांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नयेत. चला तर मग जाणून घेऊया की सकाळी उठल्यानंतर लगेच कोणती कामे करू नयेत, आणि अशी कोणती गोष्ट आहे जी सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास पूर्ण संपत्ती मिळवण्यास मदत होते. भक्तांनो, पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर आपण जे पहिले करतो त्याचा आपल्या संपूर्ण दिवसावर परिणाम होऊ शकतो. बरेच लोक झोपेतून उठताच लगेच आरशात आपला चेहरा पाहू लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का की असे करणे शास्त्रांमध्ये अशुभ मानले गेले आहे. सकाळी लवकर आरशात पाहणे म्हणजे गरिबी, दुर्दैव आणि संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे. म्हणून जागे झाल्यानंतर प्रथम आरशात न पाहण्याचा प्रयत्न करा. आजच्या धावपळीच्या जीवनात सकाळी उठल्यानंतर लोक सर्वात पहिले काम करतात ते म्हणजे चहा किंवा नाश्ता. परंतु शास्त्रांनुसार अंघोळ न करता, दात घासल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्घ्य न देता अन्न खाणे अयोग्य मानले जाते. आपल्याला सूर्यापासून अन्न मिळते आणि त्याचे आभार न मानता अन्न खाणे चुकीचे आहे. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेच चहा पिण्याची किंवा जेवण खाण्याची सवय सोडून द्या. जर तुम्ही लगेच दात स्वच्छ करू शकत नसाल तर किमान तोंड स्वच्छ धुवा. याशिवाय बरेच लोक सकाळी उठताच त्यांच्या नशिबाला शिव्या देऊ लागतात. हे करणे देखील खूप अशुभ आहे. सकाळी देवाचे ध्यान करण्याची वेळ आहे. जर आपण आपला दिवस नकारात्मक विचारांनी सुरू केला तर आपले मन दिवसभर तसेच राहील. म्हणून सकाळी उठताच तुमच्या नशिबाला शिव्या देण्याऐवजी देवाचे नाव घ्या आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा. आता गंगेच्या पाण्याबद्दल बोलूया. आपल्या शास्त्रांमध्ये गंगेचे पाणी खूप पवित्र आणि शक्तिशाली मानले जाते.
असे म्हटले जाते की देवतांनाही गंगेत स्नान केले आहे. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा टिकून राहायची असेल तर एक सोपा उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यात थोडे गंगाजल भरा आणि ते तुमच्या उशाजवळ ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी तुमच्या पलंगावर शिंपडा आणि नंतर ते प्या. भगवान श्रीकृष्णाने असेही म्हटले आहे की जो व्यक्ती हे नियमितपणे करतो त्याला युगानुयुगे पुण्य मिळते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने त्याचे जीवन समृद्ध होते. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या तोंडात गंगाजल ओतले तर त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष मिळतो. गंगाजल कधीही अशुद्ध होत नाही आणि ते कधीही शुद्ध होत नाही. जर तुम्हाला तुमच्या जीवनातून नकारात्मकता आणि गरिबी दूर करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही हे काम केले पाहिजे. सकाळी उठल्यावर आरशात स्वतःला पाहण्याऐवजी तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे तुमच्या ठाकूरजींचे दर्शन घेतले पाहिजे. अन्यथा सकाळी उठल्याबरोबर हनुमानजींचे दर्शन घ्या. तुमच्या खोलीसमोर भिंतीवर त्यांचे सुंदर चित्र नक्की लावा आणि सकाळी त्याला पाहिल्याने व्यक्तीच्या आयुष्यात प्रगती होते. सकाळी उठताच पृथ्वीला स्पर्श करा आणि पृथ्वी मातेचे आशीर्वाद घ्या आणि तिच्याकडून क्षमा मागा आणि नंतर तिच्यावर पाय ठेवा. यामुळे नशिबातील पेच प्रसंग देखील दूर होऊ लागतात. शौच आणि आंघोळीनंतर मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. जर घरात वडीलधारी व्यक्ती उपस्थित नसतील तर त्यांच्या छायाचित्रांना नक्कीच अभिवादन करा. आता आपण जाणून घेऊया की भगवान श्रीकृष्णाच्या मते सकाळी कोणत्या गोष्टी खाव्यात. सकाळी घराबाहेर पडताना 2-4 दाणे भात जरूर खा. असे केल्याने देवी लक्ष्मीचे अपार आशीर्वाद मिळतात. जेव्हा जेव्हा तुम्ही सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता तेव्हा ते सकाळी देवाच्या गळ्यात अर्पण केले जाते. प्रभूंच्या चरणी फुलांचे हार अर्पण करण्यात आले. फुलांचे एक पान काढा आणि ते आशीर्वादित समजून खा. असे केल्याने तुम्हाला स्वतःला देवाची कृपा मिळते. तुम्ही जे काही काम कराल ते पूर्णपणे यशस्वी होईल. भक्तांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा तुम्ही गोड पदार्थ खावेत. पण लक्षात ठेवा की सकाळी गोड खाणे सर्वोत्तम मानले जाते. यामुळे तुमच्यासाठी चांगले मार्ग खुले होतात आणि तुम्हाला हवे असलेले सर्व काही मिळते. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाने असेही सांगितले आहे की कपाळावर चंदनाचा टिळक लावल्याने व्यक्तीला विजय मिळण्यास मदत होते. म्हणूनच कपाळावर चंदनाचा टिळक लावा. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जो कोणी सकाळी कपाळावर टिळक लावून बाहेर पडतो त्याला देवाचे आशीर्वाद सदैव मिळतात आणि कोणीही त्याला इजा करू शकत नाही. मित्रांनो, कपाळावर टिळक लावूनही मृत्यू तुमचे काहीही करू शकत नाही. म्हणूनच अशी व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचते. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करतात त्यांना त्यांच्या घरात, कुटुंबात आणि समाजात आदर मिळतो. चांगल्या आरोग्यासोबतच तुम्हाला दीर्घायुष्यही मिळते. या उपायाने त्वचेची चमक वाढते. आरोग्याशी संबंधित फायदे मिळतात. घराबाहेर पडण्यापूर्वी दररोज थोडे दही आणि साखर सेवन करावी, अन्यथा ते शुभ मानले जाते. या उपायाने तुम्हाला तुमच्या कामात यश मिळते आणि नकारात्मकता दूर होते. दररोज सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करावे. तुळशीची छोटीशी सेवा देखील देवी देवतांचे आशीर्वाद मिळवू शकते. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की ज्या घरात तुळशी असते आणि जे लोक तुळशीची काळजी घेतात त्यांना सुख आणि समृद्धी मिळते. मित्रांनो, दररोज घरातील मंदिरात पूजा करावी. दिवा आणि अगरबत्ती लावावी. दिवा आणि अगरबत्तीचा धूर वातावरणातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो. वास्तूनुसार घरात दररोज दिवा लावल्याने अनेक वास्तुदोष दूर होतात. यासोबतच सकाळी घरातील वातावरण शांत असले पाहिजे हे लक्षात ठेवा. काही लोकांच्या घरातील सकाळचे वातावरण विस्कळीत होते. जागे झाल्यानंतर लगेचच त्यांच्या घरात भांडणे, कठोर शब्द आणि अपशब्दांचा वापर होतो. मग ते पती-पत्नीमधील असो, आई आणि मुलामधील असो किंवा घरातील इतर कोणत्याही सदस्यांसोबत असो. ज्या घरात सकाळी उठताच दुःखाचे वातावरण असते अशा घरातून देवी लक्ष्मी लगेच निघून जाते. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर आपण एकमेकांशी गोड बोलले पाहिजे. ज्या घरात सुख शांती असते त्या घरात माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठा. हे करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या दोन्ही हातांच्या तळव्यांकडे पाहावे
असे मानले जाते की देवी लक्ष्मी दोन्ही हातांच्या तळव्यावर वास करते. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्यावर तिचा आशीर्वाद राहतो. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही नियमितपणे सकाळी उठून स्नान केले, गायीची पूजा केली आणि तिला भाकरी खाऊ घातली, तर सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद देतात. गायीची सेवा केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो. सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला नक्कीच जल अर्पण करा. ज्या घरामध्ये लोक हे नियमितपणे पाळतात तिथे गरिबी दूर राहते. जर तुम्ही सकाळी मुलांच्या हातांनी सूर्यदेवाला जल अर्पण केले तर त्यांची बुद्धिमत्ता देखील विकसित होते. तर मित्रांनो, ही अशी कामे होती जी तुम्ही सकाळी तुमच्या घरात नक्कीच करावी. आणि यासोबत मी तुम्हाला सांगितले की सकाळी तुम्ही नक्की कोणत्या गोष्टी खाव्यात. कोणत्याही शुभ किंवा शुभ कार्यात कापूरचे विशेष महत्त्व आहे. घरात कापूर जाळल्याने वास्तुदोषांसह नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते असे मानले जाते. म्हणून आठवड्यातून एकदा कापूर नक्कीच वापरा. असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट परत करते. जर तुम्ही पैसे किंवा इतर काही धरले तर ते निसटून जाईल. सर्व देणग्यांपैकी हे सर्वात मोठे दान आहे. दानधर्मसारखे इतर उपाय केल्याने घरातील सोन्याचा साठा भरलेला राहतो. संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंगा घाला. तुमची इच्छा असल्यास तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना किंवा एका बाजूला हा दिवा लावू शकता. असे केल्याने देवदेवतांसह पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. ज्या घरात समृद्धी आहे तिथे जेव्हा तुम्ही भाकरी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडे दूध नक्की शिंपडा. असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्तता मिळते असे मानले जाते. यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला घाला. या रोटीमध्ये तुम्ही कणकेच्या गोळ्यासोबत थोडा गूळ किंवा साखर घालू शकता. पक्ष्यांना दररोज खायला घालणे देखील खूप चांगले मानले जाते. यामुळे कुंडलीतील सर्व समस्यांपासून आराम मिळतो. यासोबतच जीवनात प्रगती आणि सूक्ष्मता येते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर झाडू मारू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून निघून जाते आणि लक्ष्मी तिथे राहते आणि गरिबी सोडत नाही असे मानले जाते. जेवणाची प्लेट नेहमी आदराने लेसन मॅटच्या चौकटीवर किंवा टेबलावर ठेवा. एका हाताने खांच्या ताटाला कधीही स्पर्श करू नका. असे केल्याने अन्नभूत जगात जाते. जेवल्यानंतर प्लेटमध्येच हात धुवू नका. कधीही खोटे बोलणे थाळीवर ठेवू नका. जेवणानंतर प्लेट कधीही स्वयंपाकघरातील स्टँड, बेड किंवा टेबलाखाली ठेवू नका. ते वरती ठेवू नका. रात्री घरात घाणेरडी भांडी ठेवू नका. जेवण करण्यापूर्वी देवतांचे आवाहन अवश्य करा. जेवताना बोलू नका किंवा रागावू नका. कुटुंबातील सदस्यांसोबत बसून जेवण करा. जेवताना विचित्र आवाज करू नका. रात्री भात, दही आणि साखर खाणे हे देवी लक्ष्मीचा अनादर आहे. ज्यांना समृद्ध व्हायचे आहे त्यांना आर्थिक समस्या आहेत त्यांनी रात्रीच्या प्रार्थनेदरम्यान हे पदार्थ खाऊ नये. अन्न नेहमी उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून खावे. शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून जेवण करा. यामुळे राहू शांत होतो. बोट घालून कधीही जेवू नये. पाणी किंवा चहा न पिता. कधीही ब्राह्मण किंवा अग्नीला खोटे हात किंवा पाय लावू नका. ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही घर झाडू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणताही पाहुणा ते पाहू शकणार नाही. झाडू पलंगाखाली ठेवू नका. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराचे 4ही कोपरे स्वच्छ असले पाहिजेत. विशेषतः उत्तर आणि वायव्य कोपरे नेहमीच रिकामे आणि स्वच्छ ठेवा. वॉशरूम स्वच्छ ठेवणे आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही. वापरल्यानंतर ते कापडाने वाळवण्याचा प्रयत्न करा. करिअरमध्ये स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा प्रकाशमान ठेवणे शुभ नाही. म्हणून ही दिशा रिकामी ठेवू नका. उद्या घरात जांभळ्या आणि न भाजलेल्या मातीच्या भांड्याचा वापर करू नका, जरी ते पत्रकावर दिले असले तरी. भिंतींचा रंग. घरातील पायऱ्या फक्त पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे बनवा. ईशान्य दिशेला कधीही पायऱ्या बांधू नका. तुमच्या घराच्या फरशी
भिंती किंवा छतावर भेगा पडू देऊ नका. जर असे घडले तर ते ताबडतोब भरून घ्या. घरात भेगा असणे अशुभ मानले जाते. घरातील स्त्रीचा आदर करा. दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नका. जर तुमचा शर्ट आणि पोट फाटले असेल तर ते दुरुस्त करा आणि तुमचे पाकिट किंवा पैसे तुमच्या पोटाच्या मागच्या खिशात ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नका. खोटे बोलत राहिल्याने आशीर्वाद निघून जात राहतात. तुमचे दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा. वारंवार थुंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला. घरात सर्वत्र घाण पसरवू नका. तुमचे नखे आणि केस लांब ठेवू नका. शरीराचे सर्व भाग दिवसातून 3 वेळा पाण्याने धुवा. सकाळ, संध्याकाळ आणि रात्र. जर तुमच्या घरात सध्या पूजा कक्ष नसेल तर विचार न करता ते कुठेही बांधणे योग्य नाही. सर्वप्रथम लाल किताब तज्ज्ञाचा सल्ला घ्या, कारण कधीकधी काही कुंडलींमध्ये पूजा कक्ष असणे हानिकारक असू शकते. जर त्यांनी परवानगी दिली तर पूजा कक्ष वास्तुशास्त्रानुसार बांधावा. हे महत्त्वाचे आहे, कारण जर घरात देवता योग्य ठिकाणी ठेवल्या नाहीत तर फायद्यांऐवजी नुकसान होऊ शकते. पूजागृहात एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवणे देखील अशुभ मानले जाते आणि हे फोटो किंवा मूर्ती घरात इतर ठिकाणी नसाव्यात. विशेषतः अशी 2 चित्रे लावू नका ज्यात देवतांचे चेहरे एकमेकांसमोर आहेत. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. याशिवाय कोणत्याही देव किंवा देवीचे चित्र नृत्य कोपऱ्यात म्हणजेच आग्नेय दिशेने ठेवू नका, अन्यथा त्या व्यक्तीला न्यायालयातील प्रकरणांमध्ये अडकावे लागू शकते. आता आपण पैसे ठेवण्याच्या तिजोरीबद्दल किंवा जागेबद्दल बोलूया. त्यात हळदीचे काही गोळे पिवळ्या कापडात बांधून ठेवा. तसेच काही कढई आणि चांदी किंवा तांब्याची नाणी ठेवा. तुम्ही हळदीने तांदूळ पिवळा करून तिजोरीत ठेवू शकता, त्यामुळे संपत्ती वाढते. सुगंध तिजोरीत राहू द्या. यासाठी अत्तराची बाटली, चंदनाची वात किंवा अगरबत्ती देखील ठेवता येते. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.